आमदार बबनराव लोणीकर सध्या माझ्यासोबत आहेत। तुम्ही या नियुक्ती आदेश वाटप मेळाव्याला उपस्थित होता, तुम्ही सुद्धा शुभेच्छा दिल्या, तुमच्या हस्ते वाटप झालं, काय सांगणार? आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माननीय अर्जुनराव खोतकर, नारायणराव कुचे, जिल्हाधिकारी, सर्व आम्ही लोकप्रतिनिधी उपस्थित होतो। जालना जिल्ह्यातल्या 128 अनुकंपा धारकांना आज सरकारी नोकरी मिळालेली आहे। मुली आहेत, मुलं आहेत, त्यांच्या कुटुंबातले वडील वारले, त्यांचं निधन झालं किंवा मुलाचं निधन झालं, त्याच्या पत्नीला घेण्यात आलं, अशा प्रकारच्या कुटुंबातल्या कुणाचं निधन झाल्यानंतर अनुकंपा धरती होती आणि गेली 20 वर्ष, 15 वर्ष, 10 वर्ष हे मुलं आणि मुली वेटिंगवर होते। त्यांच्या कुटुंबातल्या नोकरीला असलेल्या आई वडील भाऊ मुलगा यांच्या जाग्यावर आज 128 लोकांना मुलामुलींना नोकरी देण्यात आलेली आहे। राज्यामध्ये 1000 अनुकंपाची 10,000 अनुकंपाची वेटिंग होती। ती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथरावजी शिंदे, माननीय अजितदादा पवार, आमच्या महायुतीच्या सरकारनं 10,000 लोकांना न्याय दिला। जे लोक 10 ते 20 वर्ष वेटिंगला होते त्यांना आज सरकारी नोकरी मिळाल्याचा त्यांच्या कुटुंबाला आनंद आहे आणि आमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे प्रमाणपत्र आज दिलेले आहेत। खरं तर निवडणुकीपूर्वी सरकारने 7/12 कोरा करू असं आश्वासन दिलेलं होतं। आता मागच्या आठवड्यात पाऊस झाला, पूर परिस्थिती निर्माण झाली, अनेक लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं। आता ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे, काय भूमिका आहे तुमची? अतिवृष्टीमुळे आपल्या जिल्ह्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। अतिवृष्टीमध्ये आता 46 मंडळ आलेले आहेत। म्हणजे जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली, जिल्ह्यातले जे मंडळ अतिवृष्टीच्या निकषात प्रस्ताव पाठवायचा होता 72 तासात, निवासी उपजिल्हाधिकारी यांनी 7 दिवस फाईल ती दडून ठेवली, त्याच्यावर निर्णय घेतला नाही, शासनाला अहवाल दिला नाही। नसता आज दसऱ्याला आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला अनुदान मिळालं असतं। RDCची ही चूक आहे, त्यांची कदाचित मानसिकता खराब असेल। अतिवृष्टीच्या अनुदानाच्या घोटाळ्यामध्ये त्यांनी काही तहसीलदारांना अभय दिला होता, चुकीच्या पद्धतीनं पोलिसांकडे ही माहिती दिली होती, त्यामुळं दोन्ही तहसीलदारांवरती गुन्हे दाखल झाले नाही। त्या टेन्शन ताणतणावात त्यांनी 7 दिवस अहवाल पाठवला नाही, त्यामुळं जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं थोडं नुकसान झालं। दसऱ्याला पैसे मिळाले असते, मात्र माननीय मुख्यमंत्री, माननीय महसूल मंत्री यांच्याकडे ही माहिती दिल्यानंतर, तक्रार केल्यानंतर RDCला तात्काळ या पदावरून हटवलेलं आहे आणि त्यांना जालन्यालाच निवडणूक विभागामध्ये काम दिलेलं आहे। 49 पैकी 46 मंडळं आपली अतिवृष्टीत आलीत आणि सरसगट मदत द्यावी अशा प्रकारची आमची मागणी आहे। आणि खोतकर साहेब आहेत, मी आहेत, कर्जमाफीच्या संदर्भात विधानसभेत आम्ही भूमिका मांडली आणि मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा संकटाच्या काळात आता सरसगट मदत देण्याचं जाहीर केलेलं आहे। केंद्राची मदत आणि राज्याची मदत मिळणार आहे, पीक विमासुद्धा मिळणार आहे आणि त्यामुळं दुसरा प्रश्न राहिला कर्जमाफीचा। तर मुख्यमंत्री महोदय सूचक बोललेले आहेत कर्जमाफीच्या संदर्भात। कर्ज शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा 2 लाखापर्यंत माफ झालं पाहिजे अशी सभागृहात माननीय अर्जुनराव खोतकर साहेब आणि मी दोघांनी भूमिका मांडलेली आहे। बरं, येत्या 11 तारखेला ठाकरेंची सेना संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून मोर्चा काढणार आहे, तर दुसरीकडे 28 तारखेला बच्चू कडू सुद्धा असं म्हणतायत की आम्ही नागपूरला घेरणार आहोत आणि कर्जमाफी झाल्याशिवाय माघार नाही असा एल्गार त्यांनी पुकारला। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे। माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना, आघाडीचं सरकार असताना मराठवाड्यामध्ये सतत महिनाभर पाऊस होता, मराठवाड्यातली पिकं पाण्यात होती, गावं पाण्यात होती, त्यावेळेला आघाडीच्या सरकारनं काहीच मदत केलेली नाही आहे। मात्र आत्ता जे आमचं महायुतीचं सरकार आहे, 2200 कोटी रुपयाचं पॅकेज महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलेलं आहे आणि सरसगट मदत द्यायची सुद्धा घोषणा केलेली आहे। त्यांना आता राजकारण करायचं आहे, मोर्चे आंदोलनं काढायची आहेत, विरोधी पक्षाचं काम आहे, त्यांनी ते करत राहावं। पुढचे 25 वर्ष आंदोलनं करावीत अशा त्यांना माझ्याकडून शुभेच्छा।
बरं, उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात जे भाषण केलं, शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात जे भाषण केलं त्यामध्ये विकासाचा मुद्दा दाखवा आणि 1000 रुपये बक्षीस मिळवा असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की माझे 1000 रुपये वाचले म्हणजे ते जिंकलेले आहेत. मी सांगितलं की त्यांच्या आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये शेतकरी आहेत, 12 बलुतेदार आहेत, गावागावात लोकांचा मृत्यू होत होता, 3 लाख लोकांचा महाराष्ट्रात मृत्यू झाला. त्यावेळेला यांनी दमडीची मदत केलेली नाही आहे. त्याच्यामुळं सरकारला त्यांनी सल्ले देत राहावात, विरोधी पक्षात काम करत राहावं. पुढचे 25 वर्ष त्यांना हीच संधी प्राप्त व्हावी अशी त्यांना खूप खूप शुभेच्छा. आमदार खोतकर साहेब माझ्यासोबत आहेत. भाऊ, खरं तर संजय राऊतांनी सुद्धा एक टोला लगावला की शस्त्र म्हणून या लोकांनी, म्हणजे तुम्ही आणि तुमच्या पक्षातल्या लोकांनी अमित शहांच्या जोड्यांची पूजा केली. काय बोलतात राव, हे असं कुठं असतं का राव? मला असं वाटतं की आता तुम्ही लोकांनी खूप त्यांना डोक्यावर घेतलेले. मला असं वाटतं की वाचाळीबरं जे आहेत त्याच्या पलीकडचे हे झालेले आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातली जनता त्यांची दखल घेत नाही. म्हणजे ते असं सुद्धा म्हणतात की काही दिवसांनी लोक तुम्हाला आणि तुमच्या पक्षातल्या लोकांना कोंडून ठेवणार आहेत. सातत्यानं ते टीका करतात. नाही, लोकशाहीमध्ये कोणून ठेवणं म्हणजे काय? लोकशाहीमध्ये तुम्ही बघितलं ना, निवडणुका झाल्यानंतर आम्ही 80 जागा लढवल्या, 60 जागा जिंकल्या. त्यांनी 100च्या पुढे जागा लढवल्या, त्यांना किती मिळाल्या? 20 मिळाल्या. लोकांनी त्यांना कोणून ठेवलं, आम्हाला कोणून ठेवलं नाही. तुमचा त्यांना काय सल्ला असेल संजय राऊतांना, एकनाथ शिंदे यांच्यावर? हे वायफळ बरोबर त्यांनी बंद करावी. सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि सुसंस्कृत महाराष्ट्राला असं आवडत नसतं. आता नक्कीच आपण पाहतोय की वेगवेगळ्या विषयावर आमदार अर्जुन खोतकर आणि लोणीकर साहेबांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.